नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसू नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शकू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चतू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:05 ते 12:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:35 ते 2:05 आणि यमगंड काळ सकाळी 8:04 ते 9:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी रवी आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातील चर्चा आपण सुरुवात करू. सर्वात पहिलीची रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील रवी आणि द्वितीयातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेले काम मार्गी लागू शकते. महत्त्वपूर्ण गोष्टी की ज्या तुमच्या मनात आहेत, अपेक्षित आहेत त्या संदर्भातले काही संकेत तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील, मदत मिळू शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा डॉक्युमेंटेशनचे रिलेटेड महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडं फिरणं वगैरे होईल. दिवस मात्र असा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील हर्षल आणि लाभातील रवी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे तुम्हाला नवनवीन संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुक होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अचानकपणे उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील हर्षल आणि दशमातील रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे मार्गी लागू शकतात. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडं फिरणं वगैरे होईल. नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील रवी आणि लाभातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अचानकपणे काही गोष्टी तुमच्यासाठी घडू शकतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका.
प्रलोभनाच्या मागे लागू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे होईल आणि कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील रवी आणि दशमातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर केले जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. जे तुमचे अडकलेले लाभ आहेत किंवा अडकलेली जी कामं आहेत ती आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा अनपेक्षित लाभ मिळू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील रवी आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा तत्संबंधी तुम्ही घेऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर पाय पेरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्रण स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील रवी आणि अष्टमातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणारे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंध काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील रवी आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातलं वातावरण अतिशय उत्तम दिसून येईल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अतिशय उत्तम लाभ अचानकपणे मिळू शकते. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चितपणे हाती घेऊ शका. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील रवी आणि षष्ठातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार. आजचा दिवस थोडा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे होईल मात्र कामं मार्गी लागतील. कागदपत्र व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची सहज होऊ शकते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा उत्तम राहते.
आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील हर्षल हा पंचमातील तृतीयातील रवी हा पंचमातील हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. चांगले आवक आर्थिक तुम्हाला त्या दिवशी मिळू शकेल. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी होऊ शकेल. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भातली जी तुमची जी कामं आहेत ती मार्गी लागू शकते. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील रवी हा चतुर्थातील हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असतील त्यांना आजच्या दिवशी काय चांगले उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव येऊ शकेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस शुभफलदायी राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम इन्व्हेस्टमेंट होऊ शकते किंवा चांगले लाभ अचानकपणे मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील रवी आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्याबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. मात्र महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. थोडीशी दगदग झाल्यासारखी वाटेल. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय हे तुम्ही घेऊ शकाल जे की भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात पूरक असू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो हे होतं दिनांक 18 मार्च 2026 कर्कचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.